मध्य रेल्वेच्या गोंधळानंतर दिवा स्थानकात झालेला उद्रेक हा स्थानिक नेते आणि समाजकंटकांनी फूस लावल्यानं झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हिंसाचाराची तीव्रता पाहता हा संशय व्यक्त केला जातोय। मोटरमन, रेल्वे, पोलीस सुरक्षा अधिकाऱ्यांवरचे हल्ले, गाड्यांची जाळपोळ, तिकीट खिडक्यांवरील लूट अशा अनेक घटना एकाच वेळी घडल्यामुळे हा हल्ला सुनियोजित असल्याचं बोललं जातंय। दुसरीकडे या सगळ्यांमुळे मध्य रेल्वेचं 1.5 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। सरकारी मालमत्तेचा जो नुकसान झालं आहे त्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान जे आहे ते आमचे 10 ट्रेन्स, आमचे रेक्स यांना डॅमेज केलं गेलेलं आहे। आणि हे जे डॅमेज केलं आहे, हे डॅमेज करणारा जो प्रवासी आहे तो माझा मुंबईकर प्रवासी नाही आहे, कारण लोखंडाच्या सळ्या घेऊन फोडलेलं आहे। तर लोखंडाची सळी कोणी ऑफिसला घेऊन जाताना नेत नाही, तर यामागे निश्चितच इन्व्हेस्टिगेशन करावं लागणार आहे की असं लोखंडाच्या सळ्या घेऊन फोडायला येणारे लोक कोण होते। चा जो दिव्याला उद्रेक झाला हे हिमनगाचं टोक आहे। बेदरकार मुजोर रेल्वे अधिकाऱ्यांमुळे हे आंदोलन झाली। आजचा झालेला लाठीमार याचा मी निषेध करतो आणि सुरेश प्रभूंनी अभ्यास न करता, आता बस झाला अभ्यास, किती वर्ष अभ्यास करणार? मग आम्ही दिलेली पत्र गेली कुठे तुम्हाला दिवे टर्मिनेटिंगची? आता कसली घोषणा करता की आम्ही अभ्यास करू? आज त्वरित दिवा टर्मिनेटिंग लोकल घोषित करा आणि झालेल्या लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करा।